हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण ध्येय प्राप्तीकडे कसं जायचं, हाऊ टू रीच द गोल, याच्याबद्दल बोलूया. आता ध्येय किंवा गोल म्हणजे हे फक्त विद्यार्थ्यांसाठी, शिकणाऱ्यांसाठी, यंगस्टर्ससाठी असं नाही. जिवंत असलेले प्रत्येकासाठी आहे. आपल्या प्रत्येकाचं प्रत्येक वयात काहीतरी स्वप्न असते, आशा असतात, आकांक्षा असतात. ह्या आशा आकांक्षांकडे जायचं, त्याची साधना करायची आणि त्या आशा आकांक्षा आपण प्राप्त करायच्या, म्हणजेच अचिव्हिंग द गोल. त्यामुळे हे अगदी संकुचित अर्थात घेऊ नका. हे काय विद्यार्थ्यांसाठी नाही. आपले प्रत्येकाला आपण जिवंत आहोत तोपर्यंत ध्येय निश्चितीकडे वाटचाल करायची आहे. ध्येय वेगवेगळं असेल, प्रत्येकाचं ध्येय हे वेगळं असेल. आणि ध्येय म्हणजे काय, अगदी साधे शब्दात सांगितलं तर ध्येय म्हणजे स्वप्न. काहीतरी आहे की आशा असते, मला अमुक करायचं आहे, अमुक बघायचं आहे, काही असू देत. इवन मला काशी यात्रा करायची आहे, हे सुद्धा ध्येय असू शकते कोणाचं तरी. म्हणजे हे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाहीये, हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. आता हे ध्येय प्राप्तीकडे कसं जायचं म्हणजे काय, आधी तुमचं ड्रीम असलं, स्वप्न असलं, मग त्याला प्लॅनिंग पाहिजे, प्रॉपर प्लॅनिंग. आता सपोज मला बेंगलोरला जायचं आहे, मग मी बेंगलोरच्या गाडीत बसायला पाहिजे ना. मी दिल्लीला जायचं गाडीत बसलं की मी बेंगलोरला पोहोचीन का? नाही. किंवा आणि एक साधं एक्झाम्पल सांगते तुम्हाला. सपोज विहीर खणतो एक शेतकरी. एक ठिकाणी 5 फूट खोललान, दुसरीकडे 10 फूट खोललान आणि कुठे 8 फूट खोललान. पाणी मिळेल का? नाही. पाणी मिळायला त्याला काय करायला पाहिजे होतं? हे सगळं त्यानं 10, 5, 8 एकाच ठिकाणी खोदत जायचं. त्याला पाणी मिळालं असतं. 20 फुटावर असेल, 25 फुटावर असेल, काही. सगळीकडे 5, 8, 10 करत सोडून गेला की मिळेल का पाणी? नाही. हे सेम हॅपन्स इवन इन अचिव्हिंग द गोल. म्हणजे आपण निश्चित गोल धरल्यावर त्याच वाटेवरनं जाणं हे खूप गरजेचं आहे. नाही तर आज हे सोडलं, उद्या तो सोडलं, नाही, असं होणार नाही. तुम्ही ते जागेला, ते ध्येयाला जाऊन पोचणार नाही. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला काहीतरी स्वप्न असते, तर आपल्याला स्वप्न पूर्ण पण करायचं आहे. आणि आता आपण हे स्वप्न पूर्तीसाठी आपलं प्लॅनिंग, आपली वाटचाल, ह्याला आपण आपलं प्रयाण म्हणू, जर्नी म्हणू. आणि ध्येय आहे तर डेस्टिनेशन म्हणू त्याला. आणि हे ध्येयासाठी आपण जातानाची वाट सुद्धा कशी असायला पाहिजे? आनंदी असायला पाहिजे, सुखकर असायला पाहिजे. ते तुम्हाला आनंद मिळायला पाहिजे, तरच मला ध्येय प्राप्तीकडे पोचायला सोपं जाणार. मला ते आनंद नसला की मी सुखी होईन का? नाही. त्यामुळे कुठलंही ध्येय असू दे, ते ध्येयाकडे जाणारी वाट सुद्धा
अतिशय सुखकर आणि आनंदी असायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी काय पाहिजे? ह्याच्यासाठी आपल्याला सेल्फ डिसिप्लिन पाहिजे, स्वयंशिस्त. ही स्वयंशिस्त आपण लावून घ्यायची. हे कोणी दुसरा तुम्हाला शिस्त लावायला येणार नाही. तुम्हाला आता प्राप्ती करायचं आहे, तुमचं ध्येयाकडे जायचं आहे. मग तुम्हाला स्वतःला शिस्त लावून घ्यायला पाहिजे. आणि तुमचे मनात हे नक्की असायला पाहिजे, आय वॉन्ट टू रीच द गोल. मला तिथेपर्यंत जाऊन पोचायचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं एक वाक्य सांगते, स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रीच्ड. हे बघा, स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रीच्ड. तुमचं ध्येय तुम्हाला साध्य होईपर्यंत बिलकुल थांबायचं नाही. राईस एवेक, उठा, आणि स्टॉप नॉट टिल यू रीच युअर गोल. त्यामुळे आपलं ध्येय आपल्याला प्राप्त होईपर्यंत आपल्याला कुठेही थांबायचं नाही. ते हे ध्येय प्राप्तीसाठी मी तुम्हाला अगदी सोपे 4 स्टेप्स सांगते. अगदी सोपे स्टेप्स. हे तुमचे प्रत्येकाकडे असतील, पण तुम्ही आजपर्यंत विचार केलेला नसेल ह्या दृष्टीनं. पहिलं, यू शुड हॅव ए ड्रीम. आपल्या प्रत्येकाला काहीतरी स्वप्न पाहिजे. बघा, हे फक्त यंगस्टर्सना म्हणत नाही मी. आपण आनंदी आणि एनर्जेटिक आयुष्यात राहायला पाहिजे. ते आपले प्रत्येकाला एक स्वप्न पाहिजे. सो चेरिश ए ड्रीम. काही असू देत, काहीतरी आपल्याला एक स्वप्न पाहिजे. मला इथेपर्यंत जायचं आहे, मला हे प्राप्त करायचं आहे, मला अमुक करायचं आहे, काही असू देत. पहिलं, हॅव ए ड्रीम. नुसतं ड्रीम असून चालते का हो? नाही. यू हॅव टू प्लॅन फॉर दॅट. तुमचं गोल, तुमचं ध्येय प्राप्तीसाठी तुम्हाला प्लॅनिंग करायला पाहिजे. नुसतंच म्हणत बसलं की तर साध्य होणार नाही. त्याच्यासाठी प्लॅनिंग करायला पाहिजे. त्यामुळे हे प्लॅनिंग पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याचे नंतर वर्क फॉर द गोल. ते गोलसाठी, ते ध्येयासाठी तुम्ही काम करत असताना कसं काम करायचं? विथ द डिसिप्लिन. नाही ते मी म्हटल्यासारखं विहीर खणायला गेला, इथे 5 फूट खोदला, तिथे 3 फूट खोदला आणि कुठे 8 फूट खोदला, चालेल का? नाही. एकाच ठिकाणी तो खोदत गेला की त्याला पाणी मिळणार आहे. तर 20 फुटावर असेल, 25 असेल, काही व्हॉट एव्हर इट इज. त्यामुळे यू हॅव टू वर्क विथ द डिसिप्लिन. नाही तर उगीच आज हे केलं, उद्या तर केलं, असं नाही चालणार. शिस्त पाहिजे. ते ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही जाता ते रस्ता तुमचा आनंददायी तरी असायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर डिसिप्लिन पण पाहिजे. आणि हे डिसिप्लिनमुळे काय होणार आहे? तुमची वाटचाल पण सोपी, सिस्टमॅटिक होणार आहे. आणि ॲट द एंड तुम्ही तो गोल अचीव करणार आहात. यू आर गोइंग टू अचीव दॅट गोल. And these are the
इझी स्टेप्स, अगदी सोपं. आणि प्रत्येकानं मला वाटते आपण आयुष्यात आनंदी, एनर्जेटिक राहायला पाहिजे. हे सगळे आपण फॉलो करायला पाहिजे. आपल्या आयुष्यात काहीतरी एक ध्येय ठेवायला पाहिजे. हे ध्येय आपण ठेवला का नाही, आपण आयुष्यात कायम एनर्जेटिक राहतो. आपण आजारी पडत नाही. मग का म्हणजे आपलं डोकं एम्प्टी नसते. एम्प्टी असलं की माहीत आहे, इज ए डेव्हिल्स वर्कशॉप. त्यामुळे आपण बिझी राहतो ते ध्येयाचे मागे गेल्यामुळे. त्यामुळे कुठल्याच वयात मला वाटतं आपले शेवटचे क्षणापर्यंत आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय आपल्याला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.